नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारे माजी मंत्री व तसेच प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाल्याची माहिती समोर येते आहे। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी अत्यंत गंभीर आरोप त्यांच्यावर लावलेले आहे। प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूवर त्यांच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असा गंभीर आरोप केलेला आहे। नक्कीच संपूर्ण माहिती बघूया। अजूनही हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर अत्यंत गंभीर आरोप हा बच्चू कडू यांच्यावर लागलेला आहे आणि विशेष म्हणजे त्या संदर्भातली रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा समोर आल्याची बातमी सध्या विविध माध्यमांमध्ये आपण बघतो आहे आणि यामुळेच पाहिलं तर खळबळ उडालेली आहे। आता ती सत्य आहे असत्य आहे हेच जाणून घेण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे। पुढे जर आपण बघितलं तर बच्चू कडू यांच्यावर खुनाचा आरोप झाला। हा आरोप केला आहे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी। ऑडिओ क्लिपसह हा पूर्ण पुरावा त्यांनी दिलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी ऑडिओ क्लिप त्यातील संभाषणातील सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेली आहे आणि तिथे तपासणी सुरू झालेली आहे। आता हे संपूर्ण आरोप जे लागलेले आहे ते स्पष्टपणे फेटाळलेले आहे। बच्चू कडू यांनी स्पष्टपणे हे संपूर्ण आरोप फेटाळलेले आहे। हे आमच्या विरुद्धच कट रचलेला आहे असं त्यांचं वक्तव्य होतं। बघूया ते काय म्हणाले। तर बच्चू कडू म्हणाले, आमचाच कसा कट रचला असं याच्यातून सिद्ध होतं। बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही 1.5 लाखासाठी आंदोलन करत आहोत शेतकऱ्यांसाठी आणि त्यामुळेच हा संपूर्ण कट रचला आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे। ऑडिओ क्लिपमुळे, त्या दाव्यामुळे बच्चू कडू यांच्या भोवती संशयाचं जाळं सध्या निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय। या प्रकरणी खरं पाहिलं तर अहवाल काय येतो हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर आमदार प्रवीण तायडे यांनी ऑडिओ क्लिपसह वेगवेगळे पुरावे हे पोलिसांना दिलेले आहेत। त्यानुसार तपासणी चालू आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यानुसार तपासणी चालू झालेली आहे। परंतु एक साईडला जर आपण बघितलं तर बच्चू कडू यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळलेले आहे। आता नक्कीच अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण गोष्टी स्पष्ट होणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।